नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 12वी विषय मानसशास्त्र, प्रकरण 8वे सकारात्मक मानसशास्त्र। आज आपल्याला सकारात्मक मानसशास्त्र या प्रकरणाचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर आणि व्यवस्थित करायचा आहे। स्वाध्यायाच्या शेवटी गृहपाठासाठी प्रश्न विचारला जाईल, त्या प्रश्नाचे उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पाहणे आवश्यक आहे। चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला, कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। त्यामध्ये पहिलं विधान, सकारात्मक मानसशास्त्राचे जनक असे रिकामी जागा यांना म्हटले जाते। पर्याय कार्व्हर, मास्टन, सेलिगमन। उत्तर आहे सेलिगमन। सकारात्मक मानसशास्त्राचे जनक असे सेलिगमन यांना म्हटले जाते। दुसरे विधान, बार्बरा फ्रेडरिक्सन यांनी ब्रॉडन आणि रिकामी जागा सिद्धांत मांडला। पर्याय बिल्ड, भावना, शिकणे। उत्तर आहे बिल्ड। बार्बरा फ्रेडरिक्सन यांनी ब्रॉडन आणि बिल्ड हा सिद्धांत मांडला। तिसरं विधान आहे, चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतीलच असा विश्वास म्हणजे रिकामी जागा। पर्याय निराशावाद, आशावाद, आत्मविश्वास। उत्तर आहे आशावाद। चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतीलच असा विश्वास म्हणजे आशावाद। चौथं विधान, दुसऱ्या व्यक्तीचा अनुभव तिच्या संदर्भातून समजून घेणे म्हणजे पर्याय सहानुभूती, तज्ञभूती, भावना। उत्तर आहे तज्ञभूती। दुसऱ्या व्यक्तीचा अनुभव तिच्या संदर्भातून समजून घेणे म्हणजे तज्ञभूती। अशा प्रकारे प्रश्न पहिला, कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा, हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण झाला आहे। प्रश्न दुसरा, योग्य जोड्या लावा। खाली अ गट आणि ब गटामध्ये जोड्या दिल्या आहे। अ गटामध्ये 4 जोड्या आणि ब गटामध्ये 4 जोड्या आहेत, परंतु त्या प्रश्नामध्ये विस्कळीत आहेत, त्या आपल्याला उत्तरात योग्य लावायच्या आहेत। तर प्रश्नामध्ये दिलेल्या जोड्या आहे, अ गटामध्ये आहे लवचिकता, सजगता, सकारात्मक मानसशास्त्र, आनंद, आणि ब गटामध्ये आहे आयुष्यातील सकारात्मक बाजू, आशावादात वाढ, जागरूक अवस्था, अडथळ्यांवर मात। हे आहेत प्रश्नामधील जोड्या। आता यांची आपण जुळवाजुळव करून उत्तर लिहूया। तर उत्तर, पहिली जोडी आहे लवचिकता, अडथळ्यांवर मात। दुसरी जोडी लवचिकता, अडथळ्यावर मात, सजगता, जागरूक अवस्था, सकारात्मक मानसशास्त्र, आयुष्यातील सकारात्मक बाजू, आनंद, आशावादात वाढ। अशा प्रकारे प्रश्न दुसरा, योग्य जोड्या लावा, हा प्रश्न आपण या ठिकाणी पूर्ण केला आहे। प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची प्रत्येकी 35 ते 40 शब्दात उत्तरे लिहा। त्यामध्ये पहिला शब्द, आनंद, भावनेबद्दलचे सिद्धांत स्पष्ट करा। उत्तर, आनंद ही अशी सकारात्मक भावनिक स्थिती आहे की जी व्यक्तिपरत्वे निश्चित होत असते। या व्याख्येवरून असे स्पष्ट होते की आनंदाच्या अनुभूतीमध्ये व्यक्तिपरत्वे भिन्नता आढळते। उदाहरण, काही व्यक्ती गोड पदार्थ खाल्ल्यामुळे खूप आनंदी होतात, याउलट काही व्यक्ती गोड पदार्थांचा तिरस्कार करतात। आनंद भावनेबाबत सिद्धांत, गरज, ध्येय सिद्धांत। गरज भागली गेली किंवा ध्येय व्यक्तीला गाठता आले तर आनंद होतो। उदाहरण, खूप भूक लागली असताना आवडता पदार्थ खाण्यास मिळणे। दुसरा आहे प्रक्रिया कृती सिद्धांत। ध्येयाचा पाठपुरावा करण्याच्या प्रक्रियेतून आनंद मिळतो। उदाहरण,
गायकाने गायनामध्ये रंगून जाणे. आणि तिसरा आहे जनुकीय व्यक्तिमत्व सिद्धांत. जनुके व व्यक्तिमत्व वैशिष्ट्य आनंदाचा अनुभव देण्यासाठी कारणीभूत ठरतात. अशा प्रकारे आनंद भावनेबद्दलचे सिद्धांत स्पष्ट करता येतात. दुसरा प्रश्न आहे सजगता म्हणजे काय? उत्तर: सजगता ही मानवी वर्तनाच्या सकारात्मक बाजूवर प्रकाश पडणारी महत्त्वपूर्ण बाब आहे. सजगता ही मानसिक क्रिया जाणीवेशी निगडीत आहे. ती एक प्रकारची मानसिक जागरूकता आहे. कोणतेही कार्य अचूकपणे पार पाडण्यासाठी तिचा सहभाग महत्त्वाचा आहे. अवधान प्रक्रियेशी संबंधित अशी ती महत्त्वाची गोष्ट आहे. सजगता ही मानवातील मूलभूत स्वरूपाची अशी प्रक्रिया आहे की ज्यामुळे व्यक्ती आपल्या कार्यामध्ये पूर्णत्वाने गुंतलेली असते. आपण कुठे व काय करत आहोत याची जाणीव तिला राहते आणि त्याचवेळी ती जे आजूबाजूला चालले आहे त्याच्या प्रभावाखाली येत नाही व तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया देत नाही. अशा प्रकारे आपण सजगता म्हणजे काय ते पाहिलं आहे. तिसरा प्रश्न लवचिकता म्हणजे काय? उत्तर: प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची क्षमता ही काही असामान्य किंवा क्वचित आढळणारी अशी क्षमता नाही. अनेक जण अशा प्रकारे वागू शकतात. लवचिकता म्हणजे अशी कृती की जी व्यक्तीला उसळी मारून पूर्वस्थितीत आणते किंवा तणावपूर्ण परिस्थितीशी प्रतिकार करू शकते. अमेरिकन मानसशास्त्रीय संघटन यांच्या मते लवचिकता ही अशी प्रक्रिया आहे की यामध्ये प्रतिकूलता, आघात, दुःख, धोके आणि इतर ताण निर्माण करणारे घटक जसे की कौटुंबिक व नातेसंबंधातील समस्या, गंभीर शारीरिक समस्या किंवा कामातील आणि आर्थिक ताण यासारख्या परिस्थितीशी जुळवून घेतले जाते. अशा प्रकारे लवचिकता म्हणजे काय आपण लिहिलं आहे. आणि प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची प्रत्येकी 35 ते 40 शब्दात उत्तरे लिहा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे. प्रश्न चौथा खालील बाबींवर 50 ते 60 शब्दात टिपा लिहा. त्यामध्ये पहिली टीप आहे शून्याच्या वरील जीवन. उत्तर: शून्याच्या वरच्या बाजूला असलेल्या जीवनाचा अभ्यास सकारात्मक मानसशास्त्रात केला जातो. ज्या ठिकाणी शून्य आहे तेथे एक सीमारेषा आहे जी आजारपण व आरोग्य यात विभाजन करून त्यांना वेगवेगळे करते. पारंपरिक मानसशास्त्र शून्य स्थानावर असलेल्या व शून्यापेक्षा कमी असलेल्या जीवनावर म्हणजेच वेदना व वैफल्य यावर अधिक लक्ष देते. शून्याच्या खालचे जीवन म्हणजे असे जीवन ज्यात ताणतणाव, जीवनातील संघर्ष, शारीरिक मानसिक आजार, आरोग्य, सामाजिक संबंध हे घटक की जे जीवनावर वाईट परिणाम करतात. खालील आकृतीच्या माध्यमातून शून्यावरील जीवन समजून घेता येईल. या ठिकाणी एक आकृती दिली आहे. आकृतीमध्ये शून्य आहे. शून्याच्या वर 1, 2, 3, 4 असे आकडे आहे आणि शून्याच्या खाली -1, -2, -3, -4 असे आकडे आहे. शून्य म्हणजे तटस्थ बिंदू आणि शून्याच्या वर जे आकडे आहे ते मानसिक स्वास्थ्य आणि शून्याच्या खाली जे आकडे आहे ते मानसिक आजार म्हणून दर्शवले आहे. वरील आकृतीत अखंडता रेषेमध्ये शून्याच्या वरच्या बाजूस असलेले गुणधर्म धनात्मक स्वरूपाचे आहेत तर शून्याच्या खालील बाजूस असलेले गुणधर्म ऋणात्मक स्वरूपाचे आहेत. अशा प्रकारे शून्याच्या वरच्या बाजूस धनविचलन तर शून्याच्या खालील बाजूस ऋणविचलन दिसते. शून्याच्या जवळ म्हणजे -1 ते +1 या दरम्यान तटस्थ गुणधर्म असतात. DSM प्रणालीप्रमाणे जेवढे आपण शून्याच्या खाली जाऊ तेवढ्या अनेक विकृती आणि अकार्यक्षमता आपल्याला दिसून येतात. सकारात्मक मानसशास्त्राचा उद्देश मानवी जीवनात जास्तीत जास्त प्रमाणात शून्याच्या वर घेऊन जाण्याचा आहे. शून्याच्या वरील जीवनामध्ये आनंद, आशावाद, विश्वास, बलस्थाने, तद्नुभूती, सजगता, लवचिकता अशा सकारात्मक गुणधर्मांचा समावेश होतो. अशी अवस्था मिळविणे कसे शक्य आहे हे पाहणे उपयुक्त ठरेल. याचे स्पष्टीकरण बार्बरा
फ्रेडरिक्सन यांनी मांडलेल्या ब्रॉडन अँड बिल्ड विस्तारण व निर्मिती सिद्धांतातून मिळते, म्हणून तो सिद्धांत पाहू. या ठिकाणी तो सिद्धांत दिला आहे. दुसरा प्रश्न, आशावादी व्यक्तीची वैशिष्ट्ये. उत्तर, आशावादी व्यक्तीत आत्मविश्वास अधिक असतो. अशा व्यक्ती संकटावर मात करण्याची आशा बाळगतात. आशावादी व्यक्ती आव्हानाकडे संधी म्हणून पाहतात. संकटात अधिक कणखर होतात. आशावादी व्यक्ती ताणतणावास बळी पडत नाहीत. प्रतिकूल परिस्थितीतही त्या आनंदी व भावनिकदृष्ट्या स्थिर असतात. अशा प्रकारे आशावादी व्यक्तीची वैशिष्ट्ये आपण पाहिली आहेत. तिसरा प्रश्न, तद्नुभूती वाढविण्याचे उपाय. उत्तर, प्रस्तावना, दुसरी व्यक्ती तिच्या संदर्भातून जे अनुभवत आहे ते समजण्याची क्षमता व भावना म्हणजे तद्नुभूती. दुसऱ्या शब्दात दुसऱ्याच्या स्वतःच्या समजणे म्हणजे तद्नुभूती. काही पद्धतींचा वापर करून तद्नुभूती वाढवता येऊ शकते. त्यामध्ये 1. आंतरक्रिया वाढवणे. ज्या व्यक्तींना मदतीची गरज आहे त्या व्यक्तींबरोबर आंतरक्रिया वाढवणे व साधा सोपा उपाय उपयोगी पडू शकतो. अशा सततच्या संपर्कामुळे, सहवासामुळे ज्यांना मदत केली जात आहे त्यांचा दृष्टिकोन आणि प्रेरणा समजणे शक्य होते. दुसरं आहे सारखेपणा लक्षात येणे. आपण व दुसऱ्या व्यक्ती यामध्ये असलेला सारखेपणा लक्षात आणून देण्याने तद्नुभूती वाढवण्याकरिता उपयोग होऊ शकतो. उदाहरण, समान स्वरूपाची कामे करण्याचा अनुभव, एकसारख्या प्रकारच्या समस्या असणे, देशाच्या एकाच भागाचे रहिवासी असणे इत्यादी. यातून आपण एकाच जगाचे भाग आहोत असा विचार निर्माण व्हायला मदत होते. उदाहरण, अनेक वर्षापासून अमेरिकेत राहणारे भारतीय हे नव्याने अमेरिकेत येणाऱ्या भारतीयांना मदत करतात. त्यानंतर तिसरा आहे स्वतःच्या भावनांचे परीक्षण करणे. दुसऱ्याला समजावून घेण्यासाठी स्वतःला समजून घेणे ही पहिली पायरी आहे. संशोधनातून असे दिसून आले आहे की स्वतःच्या प्रेरणा व भावना याचे ज्यांना अचूक ज्ञान आहे त्या व्यक्ती तद्नुभूती अधिक प्रमाणात दर्शवतात. त्यानंतर 4 आहे स्वतःला आव्हान देणे. जेव्हा तुम्हाला एखादी अतिशय आव्हान देणारी आणि परिश्रम करून ध्येय गाठायची वेळ येते तेव्हा तुम्ही अधिक विनयशील व नम्र बनता, जी तुम्हाला तद्नुभूतीकडे नेणारी गोष्ट असते. 5. कुतूहल प्रेरणा वाढविणे. परीक्षण करण्याच्या सवयीच्या जागी कुतूहलाने पाहण्याची सवय करून पहा. कुतूहलामुळे अधिक प्रश्न विचारण्याची प्रवृत्ती निर्माण होते. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांबाबत तुम्ही अधिक मोकळेपणाने आणि अधिक समजुतीने पाहण्याची सवय लागते. 6 आहे दृष्टी विस्तारित करा. तद्नुभूती विशेष करून अनोळखी व्यक्तींबाबत आपल्यापेक्षा वेगळ्या व्यक्तीच्या संपर्कातून सुरू होतो. संशोधनातून असे आढळून आले आहे की वेगवेगळ्या वंशाच्या लोकांशी संपर्क वाढल्याने त्यांच्याबाबतची तद्नुभूती चेतापेशीय पातळीपर्यंत वाढीस लागलेली आहे. अशा प्रकारे तद्नुभूती वाढविण्याचे उपाय लिहिता येतात. आणि प्रश्न 4, खालील बाबींवर 50 ते 60 शब्दात टिपा लिहा. हा प्रश्न या ठिकाणी आपला पूर्ण झाला आहे. प्रश्न 5, खालील संज्ञा स्पष्ट करा. त्यामध्ये पहिली संज्ञा आहे सकारात्मक मानसशास्त्र. उत्तर, मार्टिन सेलिगमन यांनी 1998 मध्ये अमेरिकन मानसशास्त्रीय संघटनेच्या परिषदेमध्ये मुख्य विषय म्हणून सकारात्मक मानसशास्त्र ही मानसशास्त्राची उपशाखा अधिकृतरित्या जाहीर केली. मानवाच्या ऋणात्मक गुणधर्माबरोबरच त्याच्या धनात्मक गुणधर्मांचाही अभ्यास झाला पाहिजे असा आग्रह सेलिगमन यांनी धरला. त्यामुळे या शाखेमध्ये ताण, चिंता, आजारपण, विकृती, संघर्ष, वैफल्य यांच्या अभ्यासापेक्षा आनंद, धैर्य, सुख, समाधान या घटकांच्या अभ्यासावर भर दिला जाऊ लागला. सकारात्मक मानसशास्त्राची सर्वसामान्य व सर्वव्यापक अशी व्याख्या नाही.
सेलिगमन यांच्या मते सकारात्मक मानसशास्त्र हे मानवाच्या वैयक्तिक, शारीरिक, नातेसंबंध विषयक, संस्थाविषयक, सांस्कृतिक व जागतिक पातळीवरील बहुमुखी कार्यकर्तृत्वाचा व भरभराटीचा शास्त्रीय अभ्यास करणारी शाखा आहे. यावरून थोडक्यात व्याख्या अशी केली जाते की सकारात्मक मानसशास्त्र हे सुख व मानवी सामर्थ्याचे, त्याच्या वाढीचे शास्त्र आहे. अशा प्रकारे सकारात्मक मानसशास्त्र यावर टीप लिहिता येते किंवा संज्ञा स्पष्ट करता येते. दुसरा प्रश्न, अर्धा ग्लास भरलेला, अर्धा ग्लास रिकामा, यावर आपल्याला संज्ञा लिहायची आहे. तर उत्तर, अर्धा ग्लास भरलेला, अर्धा ग्लास रिकामा व्यक्ती आशावादी आहे की निराशावादी आहे ते दर्शवते. उदाहरण, अर्धा ग्लास पाण्याने भरलेला असेल व तो एखाद्या व्यक्तीला दाखवला असता ती व्यक्ती अर्धा ग्लास भरलेला आहे असे उत्तर देत असेल तर ती व्यक्ती आशावादी आहे असे म्हणता येईल. या उलट दुसरी एखादी अर्धा ग्लास रिकामा आहे असे उत्तर देत असेल तर ती व्यक्ती निराशावादी आहे असे म्हणता येईल. अशा प्रकारे अर्धा ग्लास भरलेला व अर्धा ग्लास रिकामा यावर संज्ञा स्पष्ट करता येते. तिसरा प्रश्न आहे किंवा तिसरी संज्ञा आहे तद्नुभूती. उत्तर, दुसरी व्यक्ती तिच्या संदर्भातून जे अनुभवत आहे ते समजण्याची क्षमता व भावना म्हणजे तद्नुभूती. दुसऱ्या शब्दात दुसऱ्याच्या भावना स्वतःच्या समजणे म्हणजे तद्नुभूती. या ठिकाणी आपल्या पुस्तकामध्ये टायपिंग मिस्टेक दिली असावी किंवा हा शब्द मानसशास्त्राच्या दृष्टीने अशाच पद्धतीने व्याख्या वापरली जात असेल की दुसऱ्याच्या शब्दात दुसऱ्याच्या स्वतःच्या समजणे म्हणजे तद्नुभूती. सिमन बारॉन व कोहेन यांनी 2004 यांच्या मते तद्नुभूतीमध्ये 3 घटकांचा समावेश होतो. 1. बोधात्मक तद्नुभूती, 2. भावनिक प्रतिक्रिया, 3. सामाजिक कौशल्य. अनेक संशोधनामधून असे दिसून आले की तद्नुभूतीचा वापर विश्वास आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करतो. चांगल्या नातेसंबंधाची ती किल्ली आहे. जिथे संप्रेषण आणि सहभागातून कृती करायची आहे त्या सामाजिक संबंधासाठी तद्नुभूती ही पायाभूत गोष्ट आहे. तद्नुभूती असेल तिथे संवर्धन व आधार शक्य होते. त्यामुळे सर्जनशीलता व धोका पत्करणे यासाठी वातावरण तयार होते. त्यामुळेच अलीकडच्या काळात तद्नुभूतीच्या अभ्यासासाठी गती मिळालेली दिसते. अशा प्रकारे तद्नुभूती यावर संज्ञा स्पष्ट करता येते. चौथा प्रश्न आहे सजगता. उत्तर, सजगता आपल्याला आता आणि इथे या पद्धतीत लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत करते. भूतकाळाविषयीचे विचार डोक्यात घोळवत बसण्यापेक्षा, चिंतांवर विचार करण्यापेक्षा किंवा भविष्यकालीन इच्छापूर्तीवर स्वप्न पाहण्यापेक्षा वर्तमान काळात असणे आणि करत असलेल्या कार्यांमध्ये पूर्णपणे गुंतणे म्हणजे सजगता. आपले विचार, भावना, शारीरिक संवेदना आणि आजूबाजूची परिस्थिती याबाबतची जाणीव क्षणोक्षणी ठेवणे म्हणजे सजगता. सजगतेमुळे स्वनियमन व वर्तनाचे नियंत्रण शक्य होते व त्यामुळे विकास व आनंद यात वाढ होते. अशा प्रकारे सजगता यावर संज्ञा स्पष्ट करता येते. पाचवी संकल्पना आहे किंवा संज्ञा आहे सामाजिक लवचिकता. उत्तर, प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्याची व त्यातून बाहेर पडण्याची समूहाची क्षमता म्हणजे सामाजिक लवचिकता. उदाहरण, नैसर्गिक आपत्ती, हिंसाचार, आर्थिक काठिण्य व इतर सामाजिक आव्हाने. अशा प्रकारे आपण सामाजिक लवचिकता यावर संज्ञा लिहून प्रश्न 5वा खालील संज्ञा स्पष्ट करा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे. प्रश्न 6वा खालील प्रश्नांची 150 ते 200 शब्दात उत्तरे द्या. त्यामध्ये पहिला प्रश्न, लवचिकता वृद्धिगत कशा प्रकारे करता येते? उत्तर, लवचिकता हा गुणविशेष असा नाही की जो काहीमध्ये असतो किंवा काहीमध्ये नसतो. ॲन मास्टन यास सामान्य स्वरूपाची जादू असे म्हणतात कारण तो सर्वसाधारणपणे सर्वांमध्ये आढळून येणारा गुणधर्म आहे. लवचिकतेमध्ये शिकता येतील अशा प्रकारे पुढील वर्तन प्रकार व विचार पद्धती असतात. पहिले आहे सक्षमता. सक्षमता म्हणजे कठीण परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळण्याची क्षमता,
जी प्रत्यक्ष अनुभवातून संपादित करता येते. आत्मविश्वास. आत्मविश्वास म्हणजे स्वतःच्या क्षमतांवर असणारा विश्वास. आत्मविश्वास प्रत्यक्ष परिस्थिती हाताळून मिळविता येतो. बांधिलकी. व्यक्तीच्या आयुष्यात कुटुंब हे केंद्रस्थानी असते. सभोवतालच्या व्यक्ती, शाळा, समाज यांच्याशी असलेल्या बांधिलकीतून सुरक्षिततेची भावना निर्माण होते. नैतिकता. नैतिकता म्हणजे योग्य आणि अयोग्य याची जाणीव आणि एकात्मतेशी बांधिलकी होय. चारित्र्यवान व्यक्तीमध्ये स्वआदर आणि आत्मविश्वासाची उच्च भावना असते. त्यानंतर सहभाग. हेतुपूर्वक वैयक्तिक सहभागाची जाणीव असणारी व्यक्ती स्वप्रेरित होऊन ती मानसिकदृष्ट्या सक्षम होते. सामना. जी व्यक्ती तणावाला परिणामकारकरित्या तोंड देण्यास शिकते ती व्यक्ती आयुष्यातील आव्हानांचा सामना करण्यास तयार असते. नियंत्रण. ज्या व्यक्तीचे स्वतःच्या निर्णयावर आणि वर्तनाच्या परिणामांवर नियंत्रण असते तिला स्वतःमध्ये उसळी मारून पूर्वस्थितीला येण्याची क्षमता आहे याची जाणीव असते. अशा प्रकारे लवचिकता वृद्धिंगत करता येते. प्रश्न दुसरा. तुमच्या आयुष्यातील आत्तापर्यंतचे कठीण प्रसंग डोळ्यासमोर आणा व तुम्ही त्या कठीण प्रसंगांना कसे तोंड दिले हे आठवून पहा. लवचिकतेच्याच 7 घटकांपैकी कोणता घटक तुम्हाला त्यावेळी उपयोगी पडला? त्यावेळी उपयोगी पडलेल्या लवचिकतेच्याच प्रत्येक घटकाच्या संदर्भाने तुम्ही कठीण प्रसंगांना कशाप्रकारे तोंड दिले याबाबत लिहा. आता वर ज्या प्रश्नाचे उत्तर लिहिले आहे सेम याही प्रश्नाचे तेच उत्तर आहे. लवचिकता वृद्धिगत कशाप्रकारे होऊ शकते या प्रश्नाचे उत्तर आपण पाहिले आहे. या प्रश्नाचे उत्तरसुद्धा आपण लिहूया. दोन्ही प्रश्नाचे उत्तर कसे आहे? सारखे आहे. लवचिकता हा गुणविशेष असा नाही की जो काहीमध्ये असतो किंवा काहीमध्ये नसतो. अँड मास्टर यास सामान्य स्वरूपाची जादू असे म्हणतात कारण तो सर्वसाधारणपणे सर्वांमध्ये आढळून येणारा गुणधर्म आहे. लवचिकतेमध्ये शिकता येतील अशा प्रकारे पुढील वर्तन प्रकार व विचार पद्धती असतात. लवचिकता आपल्या कमतरतातून बाहेर पडण्यास व जीवनात पुढे चालू ठेवण्यास मदत करते. जे लोक लवचिकता कमी प्रमाणात दाखवतात ते आव्हाने व भावनिक ताणांचे अनुभव यांच्या प्रभावाखाली येतात असे आढळते. तर सक्षमता. सक्षमता म्हणजे कठीण परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळण्याची क्षमता जी प्रत्यक्ष अनुभवातून संपादित करता येते. आत्मविश्वास. आत्मविश्वास म्हणजे स्वतःच्या क्षमतांवर असणारा विश्वास. आत्मविश्वास प्रत्यक्ष परिस्थिती हाताळून मिळविता येतो. बांधिलकी. व्यक्तीच्या आयुष्यात कुटुंब हे केंद्रस्थानी असते. सभोवतालच्या व्यक्ती, शाळा, समाज यांच्याशी असलेल्या बांधिलकीतून सुरक्षिततेची भावना निर्माण होते. नैतिकता. नैतिकता म्हणजे योग्य आणि अयोग्य याची जाणीव आणि एकात्मतेशी बांधिलकी होय. चारित्र्यवान व्यक्तीमध्ये स्वआदर आणि आत्मविश्वासाची उच्च भावना असते. सहभाग. हेतुपूर्वक वैयक्तिक सहभागाची जाणीव असणारी व्यक्ती स्वप्रेरित होऊन ती मानसिकदृष्ट्या सक्षम होते. सामना. जी व्यक्ती तणावाला परिणामकारकरित्या तोंड देण्यास शिकते ती व्यक्ती आयुष्यातील आव्हानांचा सामना करण्यास तयार असते. नियंत्रण. ज्या व्यक्तीचे स्वतःच्या निर्णयावर आणि वर्तनाच्या परिणामांवर नियंत्रण असते तिला स्वतःमध्ये उसळी मारून पूर्वस्थितीला येण्याची क्षमता आहे याची जाणीव असते. अशा प्रकारे आपण प्रश्न 6वा खालील प्रश्नांचे 150 ते 200 शब्दात उत्तरे लिहा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे. प्रश्न 7वा. खालील प्रसंगामध्ये वर्तनाच्या कोणत्या सकारात्मक गोष्टी दिसून येतात ते एका शब्दात सांगा. त्यामध्ये पहिला प्रसंग आहे महेश अभ्यास करताना इतका एकाग्रतेने करतो की तो आजूबाजूच्या गोष्टींमुळे थोडाही विचलित होत नाही. या प्रसंगामधून आपल्याला कोणती सकारात्मक गोष्ट दिसायला येते तर उत्तर आहे सजगता. दुसरा प्रसंग आहे अपघातात हात गेल्यावर सुजाता पायाने लिहायला शिकली. या प्रसंगातून जो सकारात्मक दृष्टिकोन आहे तो आहे शारीरिक लवचिकता. आणि तिसरा प्रसंग आहे आपल्या मुलीचे कर्करोगाने निधन झाल्यानंतर
वसंताने कर्करोगींसाठी पुनर्वसन केंद्र सुरू केले. या प्रसंगातून जी सकारात्मक गोष्ट आहे ती आहे तज्ञभूती. अशा प्रकारे प्रश्न 7वा, दिलेल्या प्रसंगामध्ये वर्तनाच्या कोणत्या सकारात्मक गोष्टी दिसून येतात ते आपण एका शब्दात लिहून हा प्रश्न पूर्ण केला आहे. प्रश्न 8वा, व्यक्ती अभ्यास. अनुराग हा अमेरिकेतील एका अग्रगण्य कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून सुमारे 5 वर्ष कार्यरत होता. लग्न करून कुटुंबासोबत अमेरिकेतच जीवन व्यतीत करण्याचा त्याचा विचार होता. दुर्दैवाने अमेरिकेतील आर्थिक समस्यांमुळे अनुरागची नोकरी गेली आणि त्याला भारतात परत यावे लागले. आत्तापर्यंत कष्टाने प्राप्त केलेल्या सर्व गोष्टी हातातून निसटून गेल्याचे लक्षात आल्यामुळे अनुरागला खूप खंत वाटली. त्यामुळे त्याला अपयशी झाल्याचे वाटले. आता हा जो एका व्यक्तीचा अभ्यास दिला आहे, एका व्यक्तीविषयी थोडक्यात माहिती दिली आहे आणि त्यावर काही प्रश्न दिले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहे. तर पहिला प्रश्न आहे, अनुराग स्वतःच्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी 7 Cs म्हणजेच याला आपण लवचिकता असं म्हणतो, लवचिकतेचा कसा वापर करू शकेल असे तुम्हाला वाटते? उत्तर, अनुराग स्वतःच्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी 7 Cs चा पुढील प्रमाणे वापर करू शकेल असे वाटते. म्हणजे त्यामधील कोणती लवचिकता वापरू शकतो? तर 1. सक्षमता. अनुरागने स्वतःची बुद्धिमत्ता व अभिक्षमता या बलस्थानांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. 2. आत्मविश्वास. अनुरागने स्वतःच्या बुद्धिमत्ता व अभिक्षमता यावर विश्वास ठेवून भारतात पुन्हा नोकरी मिळू शकते असा विचार करणे आवश्यक आहे. आणि 3. सामना. अनुरागने प्रतिकूल परिस्थितीत डगमगून न जाता धैर्याने सामोरे जाणे आवश्यक आहे. दुसरा आहे, अनुरागचा मित्र म्हणून तुम्ही तज्ञभूतीच्या आधारे त्याला समस्येतून बाहेर पडण्यासाठी कशी मदत कराल? उत्तर, अनुरागचा मित्र म्हणून तज्ञभूतीच्या आधारे त्याला समस्येतून बाहेर पडण्यासाठी पुढील प्रकारे मदत करू. अनुरागचे म्हणणे शांतपणे ऐकून घेऊ. अनुरागच्या भावना समजून घेऊ शकतो याची अनुरागला जाणीव करून देऊ. अनुरागला आधार देऊ. अनुरागला उपलब्ध असणाऱ्या व्यावसायिक संधीची माहिती देऊ व त्याला व्यावसायिक मार्गदर्शन केंद्रात जाण्यासाठी प्रोत्साहित करू. तिसरा प्रश्न, अनुराग त्याचा आयुष्यातील समस्यांमुळे निराशावादी झाला आहे. तुम्ही त्याला आनंदी व आशावादी होण्यासाठी कसे मार्गदर्शन कराल? उत्तर, अनुराग त्याच्या आयुष्यातील समस्यामुळे निराशावादी झाला आहे. त्याला आनंदी व आशावादी होण्यासाठी पुढील प्रकारे मार्गदर्शन करू. 1. अनुरागला त्याचे छंद जोपासण्यास प्रोत्साहित करू. 2. अनुरागला स्वतःच्या जीवनात अर्थ शोधण्यास मदत करू. त्याला नव्याने जीवनाची ध्येय उद्दिष्ट ठेवण्यास प्रोत्साहित करू. जगाकडे संकट म्हणून न पाहता संधी म्हणून पाहण्यास सांगू व त्यासाठी वेळोवेळी त्याच्यासाठी आधार म्हणून उभे राहू. अशा प्रकारे या ठिकाणी अनुराग या व्यक्तीचं थोडक्यात माहिती दिली होती. त्यावर आपण कशा प्रकारे समस्येवर उपाय करू शकतो, कोणती लवचिकता या ठिकाणी उपयोगात येऊ शकते ते पाहिलं आहे आणि प्रश्न 8वा पूर्ण केला आहे. त्याचबरोबर आपला वर्ग 12वी विषय मानसशास्त्र प्रकरण 8वे सकारात्मक मानसशास्त्र या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय या ठिकाणी अभ्यासून झाला आहे. अगदी सविस्तर आणि व्यवस्थित आपण स्वाध्याय अभ्यासला आहे. त्याचबरोबर मानसशास्त्र या विषयातील 8ही प्रकरणाचा आपण अतिशय सखोल, व्यवस्थित आणि काळजीपूर्वक अभ्यास केला आहे. सर्वांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपले व्हिडिओ अभ्यासा आणि मानसशास्त्र या विषयामध्ये चांगल्या प्रकारचे गुण मिळवा. आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची. तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे, तर ते उदाहरण आहे, संदेश हा अत्यंत गरीब घरातील मुलगा स्वकष्टाने आर्थिक परिस्थिती बदलता येईल असा विश्वास मनात बाळगतो. संदेशच्या वर्तनातील सकारात्मक गोष्ट कोणती? संदेश हे जे त्यांनी विचार केला आहे त्या वर्तनातील सकारात्मक गोष्ट आपल्याला एका शब्दामध्ये कमेंट बॉक्समध्ये उत्तर लिहून पाठवायचं आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंदर्भात परीक्षेसंदर्भात व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा.
आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा। शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।